मनसे नेते जमील शेख यांच्या हत्येवरून माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अनेक सवाल उपस्थित केले। त्यांना आकांचं देखील नाव घेतलंय। नेमकं कोण ते आकांचे आका आहे किंवा जमील शेख हत्येमागं कोण आहे हे सविस्तर त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत, त्यांचं म्हणणं जाणून घेणार आहोत। तुम्ही आज भाषणामध्ये ह्या प्रकरणाचा उल्लेख केला, काय तुमचं म्हणणं आहे? कोण ही व्यक्ती आहे आणि सातत्यानं आकांचे आका तुम्ही म्हणताय, ते आकांचे आका आहेत तरी कोण? हे मंत्रिमंडळात बसलेले कोण आहेत ना सगळे, एक नाही ना, अनेक आका आहेत मंत्रिमंडळात। मर्डरमधला आरोपी सुटतो कसा हो? त्याला पोलीस पकडायला जात असतात, त्या पोलिसची बदली होते कशी? आणि गुन्हेगाराची एवढी हिंमत की त्या बदलीचा स्टेटस ठेवायचा स्वतःच्या व्हॉट्सअपवर। कोण होता गुन्हेगार? कुटुंबाने नाव घेतलं ना, FIR मध्ये। पोलिसांनी किती लपवून ठेवलं तरी FIR काय रद्द करू शकत नाही ना। FIR मध्ये नाव असताना त्याचं चार्जशीटमध्ये उल्लेख नाही, तो नसेल खुनात, पोलिसांना सांगावं लागेल तो खुनात नाही म्हणून। असंच रद्दबदल करता येत नाही तुम्हाला। FIR मध्ये नाव असताना त्याचं तुम्ही चार्जशीटमध्ये उल्लेखही करत नाही, दोषी किंवा निर्दोष, याचा अर्थ काय घ्यायचा? असाच गुन्हा त्यांनी 2014 साली केला होता। ज्याला मारलं त्यांनी 164 दिलं होतं, कोर्टात स्टेटमेंट दिलं होतं, तरीही पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही। म्हणजे हा आका कधीपासून काम करत होते ते घ्या, विचारात घ्या। कोण आहे हा आका? नाव तरी सांगा त्याचं। त्याचं नाव आहे ना, FIR मध्ये नाव आहे, काय आहे? त्याचं नाव नजीमुल्ला। FIR मध्ये नाव घेतलं कुटुंब। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक पदाधिकारी ठाण्यातले, आमच्या बरोबर होता ना पूर्वी, आमच्या बरोबर होता, त्याचं नाव आहे FIR मध्ये। FIR मध्ये नाव असताना पोलीस चार्जशीटमध्ये का नाव घेत नाहीत? किंवा त्यांनी केला नसेल खून, आम्ही मान्य करतो त्यांनी खून नाही केला, तसं ह्याच्याविरुद्ध कुठलाही पुरावा नाही असं लिहा ना चार्जशीटमध्ये। असा लटकता का ठेवता? तीन ओसामा नावाचा जो गुन्हेगार आहे ज्यांनी ही सुपारी घेतली, त्या गुन्हेगाराने 3 असे टेप काय ते म्हणतात ना, ते काय पेनड्राईव्ह पाठवले, त्या 3चे 4 पेनड्राईव्ह झाले। कसे झाले काही कळत नाही हो पोलिसांकडे। त्यांनी 3 पाठवलेले, यांच्याकडे 4 आहेत। म्हणजे एवढी मॅनेजमेंट आहे की तो पेनड्राईव्ह सुद्धा मॅनेज करून पाठवला, आणि मॅनेज कोणी केलं हे सुद्धा पोलिसांना माहिती आहे। आता जमीनला एवढ्या लहान पोरी आहेत, कोण करणार हो त्यांच्यासाठी? कोण भांडणार? त्यामुळे ह्या सगळ्यांची बाजू घेऊन महाराष्ट्रामध्ये जे अनाचार अत्याचार झालेत त्याच्याविरुद्ध उभं राहावं लागेल। हे असं मागे पडून चालणार नाही। आणि कुठल्या आकाने फोन केला होता, इन्स्पेक्टरचं नाव ठाकरे, नितीन ठाकरे, त्यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी लखनौ गोरखपूरपर्यंत जाऊन केली होती। गोरखपूरला जो पहिला आरोपी पकडला ज्यांनी गोळी मारली होती, त्यांनी पहिल्याच दिवशी नाव घेऊन सांगितलं, कोणी सांगितलंय मला। त्याची पोलीस उत्तर प्रदेश गव्हर्नमेंटनी नोट काढली आहे, प्रेस नोट। त्याच नितीन ठाकरेची बदली 8 तासात केली। का केली? द्या त्याच्या हातात तपास, हिंमत असेल तर त्याच्या हातात तपास द्या, मग बघा काय होतं। म्हणजे नितीन ठाकरेंच्या अनुषंगानं म्हणत होता की त्यांची बदली झाली, त्याचं स्टेटस कोणीतरी ठेवलं होतं, ते नेमकं कोणी ठेवलं होतं? हे नाहीच म्हणजे मुला आणि हे दाखवायला ठेवलं होतं की मी कोणाशीही बदली करू शकतो, माझ्या नादाला लागू नका। एवढी हिंमत होती कुठनं येते एवढी हिंमत? म्हणजे मुला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आहेत, पक्षाचे कुठल्या पक्षाचे पदाधिकारी हे महत्त्वाचं नाही, ही विकृतीची ही मानसिकता ना। त्यांनीच 2014ला ह्या जमीनला मारला होता, पण पोलिसांनी 164 असून देखील काही केलं नाही, निर्दोष सुटले सगळे। आणि ते इतकं गरीब कुटुंब आहे, ते काय अपील करू शकत नाही। सर पण तुमच्या बरोबर होते ना ते? हो, माझ्याबरोबर होते ना, 2014 मी कुठे नाकारतोय माझ्याबरोबर नव्हते म्हणून। या सगळ्या विषयात अगदी का आवाज उठवला गेला नाही? आता मी शांत बसून होतो। असं कोणाला वाटायला नको होतं की निवडणुका आल्या, आता हा उमेदवार असेल म्हणून जितेंद्र आव्हाड बोलतोय। सगळ्या निवडणुका लाख मतांनी जिंकल्यानंतर मी आता बोलतोय। कोणी माझ्यावर बोट ठेवता कामा नाही की निवडणुकांना घाबरून हा विषय काढला नाही। 1 लाख मतांनी जिंकल्यानंतर मी हा विषय काढतोय। त्या कुटुंबियांनी अनेक वेळा माझी भेट घेण्याची प्रयत्न केली, मी दरवेळेस भेट नाकारली की नको, उद्या आपल्यावर आरोप व्हायला नको की हे राजकारण करतात। मी राजकारण करत नाही, मी त्या कुटुंबियांच्या बाजूने बोलतोय। आता मला काहीच करायचं नाही आहे। मला जर राजकारण करायचं असेल मी निवडणुकीत वापर केला असता। निवडणुका संपल्यात, आता दूध का दूध पाना का पाणी करूया। पोलिसांना चार्जशीटमध्ये जर नावच लिहिलेलं नाहीये, पोलीस जर म्हणतात तो आरोपी नाहीये, त्यांचं असं म्हणणं आहे की क्लीन चिट दिली पोलिसांना, मग तुम्ही आरोप करताय? 1 मिनिट, जर FIR मध्ये नाव असेल तर पोलिसांना चार्जशीटमध्ये सांगावं लागतं आरोपी आहे की नाही। चार्जशीट FIR मध्ये नाव आहे ना,
मग पोलिसांना क्रमप्राप्त आहे की तुम्हाला सांगावंच लागतं चार्जशीटमध्ये 169 केलं आहे, बी फायनल केली आहे, सी समरी केली आहे, जे काय केलं आहे ते केलं आहे. पण तुम्हाला असं सोडून देता येत नाही की आम्ही नावच घेणार नाही, काय उल्लेखच नाही चार्जशीटमध्ये. असं पोलिसांना कायदेशीररित्या करता येत नाही. पुढचं पाऊल काय? लढाई सुरू. काय कोर्टात जाणार आहे सगळे? काय पोलिसांवर मी पोलिसांवर आरोप करत नाही आहे. ह्या पोलिसांमधला एक जो काय करणार हो पोलीस, अक्षय शिंदेच्या हत्येमध्ये पोलिसांना हत्या करायला सांगितली कोणी? एवढं काय दूध खोळ आहे का जनता? कोणी सांगितलं हे रॉबिनहूड इमेज तयार करण्यासाठी मारत्याला गोळी? आपण एक व्यवस्था अशी तयार करतो ती जी न्यायाच्या पलीकडे आहे. म्हणजे न्याय आम्ही देऊ नाही, तुमचं काम नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान तयार केलं, संविधानातनं कोर्टाची निर्मिती झाली, कोर्टातनं जजची निर्मिती झाली. त्या जजला अधिकार आहे न्याय देण्याचा. तुम्ही पिस्तूल घेऊन कोणाला गोळी मारून न्याय नाही देऊ शकत. तुम्हाला तो अधिकारच नाही आहे. कोणी केलंय? आपल्याला जर सगळंच आम्ही उत्तरं दिली तर तुम्ही पत्रकारिता कशाला करता? सोडून द्या. आता सगळं आम्हीच सांगायचं. अक्षय शिंदे कोणी मारला, सोमनाथ सूर्यवंशी कोणी मारला, देशमुख कोणी मारला, सगळं आम्हीच का सांगायचं? तुम्ही जरा थोडं शोधा, सत्य समोर येईल. लोकांच्या समोर सत्य आणण्याचं काम तुमचं आणि माझं दोघांचंही. आपण पाहतोय जितेंद्र आव्हाडांना या मुलाखतीच्या निमित्तानं अतिशय मोठा एक गौप्यस्फोट केलेला आहे. जमील शेख हत्याकांड प्रकरणामध्ये पूर्णपणे नजीब मुल्ला त्यामध्ये जबाबदार आहेत आणि नजीब मुल्लांचं FIR मध्ये नाव होतं. संबंधित ज्यावेळेस आरोपी पकडण्यात आला त्या आरोपीनं हे नाव घेतलं होतं, मात्र चार्जशीट ज्यावेळेस दाखल झाली त्यावेळेस ते नाव नव्हतं. हे असं कसं झालं असे सवाल देखील त्यांना उपस्थित केलेत. आणि या संपूर्ण प्रकरणी आता आपण न्यायालयीन लढाई लढणार आहोत असं देखील एक या निमित्तानं पवित्रा ABP माझाशी बोलताना त्यांना व्यक्त केला. कॅमेरामन अजित कदम सह निलेश बुधावले, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.